23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. 5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. पुदुच्चेरी, केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका, तर 23 एप्रिलला तामिळनाडूत आणि 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार. तर 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. मुंबईतल्या हॉटेल व्यवसायाला गॅसची झळ. महानगर गॅसकडनं पाईप गॅसच्या पुरवठ्यात 20% कपात. मुंबईतील 35% हॉटेल्स संकटात. पर्यायी इंधनाचा शोध सुरू. नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची रांग. तर गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत. तर ठाण्याच्या मुरबाडमध्ये नागरिकांच्या लांब रांगा. पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नवी मुंबईच्या जेएनपीए बंदरात 3000 कंटेनरचा खोळंबा. शिपिंग सेवा ठप्प झाल्यामुळे हजारो टन माल अडकला. नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात. व्यापाऱ्यांची चिंता वाढली. प्रेम प्रकरणात तरुणाचा शेवट. मेसेज करून बोलावलं आणि मारलं. मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या चिखली मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्यामुळे नवा वाद. परवानगी कुणी दिली याबाबत चौकशी होणार. दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर 3 महिने बंद. लातूर तुळजापूर महामार्गावरील भीषण अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. करसखेडा चौकातील ब्रिजवरती 3 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून अपघात.